आज आपण 9th स्टँडर्डचं पहिलं मॅथ्स 1चं फर्स्ट चॅप्टर सेट बघायचं आहे किंवा संच, मराठीत संच. हां, आता आपण सेट किंवा संच कसा आहे ते, संच म्हणजे काय किंवा तो कसा काम करतो ते आपण बघायचं आहे. तर इथं दिलंय बघा, फ्लावर बुकेट. फ्लावर बुकेट्समध्ये काही लिमिटेड फुलं आहेत. फ्लावर्स बुकेटमध्ये जे फ्लावर्स आहेत आपण हे मोजू शकतो, बरोबर आहे, काउंट कर सकते किंवा मोजू शकतात. या चाव्या आपण काय करू शकतो, आपण मोजू शकतो. हे बर्ड्स, पक्षी वगैरे आपण मोजू शकतो, फ्लॉक ऑफ बर्ड्स. नंतर हे पायल ऑफ नोटबुकचे सगळे गट्टे आपण मोजू शकतो. किंवा कलेक्शन ऑफ नंबर 1 ते 12 पर्यंत आपण नंबर, आणि तर हे इथे डॉट डॉट दिले त्यामुळे हे अनंतापर्यंत नंबर हे आपण मोजू शकत नाही. तर आता बघा, सेट म्हणजे काय, वी कॉल द कलेक्शन ऑफ अ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट. म्हणजे ज्याला सगळे ऑब्जेक्ट मिळून जे कलेक्शन होतं त्याला सेट बोलतात किंवा संच बोलतात. आता इथं दिलंय संच कुठला आहे कुठला नाही. तर इथं दिलंय बघा, सी द एक्झाम्पल गिवन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज अ सेट ऑर नॉट. अ डे ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे वार. आता आठवड्याचे वार किती आहेत ते आपल्याला माहिती आहेत, म्हणून त्याला काय बोलतात, संच. म्हणजे हा संच आहे, सेट ऑर नॉट. म्हणजे सेट आहेला मी काय केलंय, टिक केले अशी. हे संच आहे. अ ब्रेव चिल्ड्रन इन अ क्लास. आता माझ्या दृष्टीनं ब्रेव वेगळे असू शकतात, तुझ्या दृष्टीने वेगळे असू शकतात, किंवा दुसऱ्याच्या दृष्टीने वेगळे असू शकतात, म्हणून आपण याला संच बोलू शकत नाही. स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. आता तुझ्या दृष्टीनं समजा रायगड स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग फोर्ट आहे, माझ्या दृष्टीनं प्रतापगड आहे, त्यामुळे हे स्ट्रॉंग फोर्ट आपण बोलू शकत नाही, हा संच असू शकत नाही. मंथ इन अ इयर. इयरचे मंथ हे फिक्स असतात, किती आहेत, 12 आहेत ना, मग ह्याला काय बोलतात, सेट बोलतात किंवा संच बोलतात. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर म्हणजे 1 ते 10 अंक, म्हणजे हे पण संच आहे. प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम. सोलर सिस्टममध्ये प्लॅनेट 12 आहेत, ते त्याचा संच होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या संख्यांचे जे डॅश केलेत ना ते काय आहेत, सेट आहेत, आणि बाकीचे जे क्रॉस केलेत ते काय आहेत, नॉट अ सेट. सेट्स. जनरली सेट हा आपण ABCD A to Z म्हणजे या अक्षराने दाखवतो. आणि त्यातले आतले जे हे असतात ना, एलिमेंट्स किंवा मेंबर्स म्हणजे त्या संचाच्या आतले घटक जे असतात ते आपण स्मॉल लेटर्सनं दाखवतो, म्हणजे ABC या स्मॉल लेटर्सनं दाखवतो. आता ह्याला हे चिन्ह दिसते बघा, हे जे चिन्ह त्याला काय बोलतात, A इज द एलिमेंट ऑफ अ सेट A. म्हणजे A हा स्मॉल A हा कॅपिटल A चा घटक आहे मराठीत. इफ A इज अ नॉट अन एलिमेंट ऑफ अ सेट A, ते कसं दाखवतात, A इज नॉट अन एलिमेंट ऑफ अ सेट A, ह्या चिन्हाने दाखवलं जातं, बरोबर आहे. आता इथं N म्हणजेच काय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. आता इथं डब्ल्यू म्हणजे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. आता या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांमध्ये फक्त एवढाच फरक आहे, झिरोचा फरक. आता इथं डब्ल्यू म्हणजे होल नंबर, पूर्ण संख्या, त्याला काय बोलतात, पूर्ण संख्या. आय म्हणजे इंटिजर्स म्हणजे अपूर्णांक. रॅशनल नंबर, क्यू हा रॅशनल नंबर आहे, आर हा रिअल नंबर आहे. आता मेथड ऑफ रायटिंग सेट्सच्या पद्धती किंवा संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड म्हणजे यादी पद्धत मराठीमध्ये यादी पद्धती, आणि यादी पद्धत. आणि दुसरी मेथड कोण आहे, रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड म्हणजे गुणधर्म पद्धती. आता ह्याच्यामध्ये कसं आपण करायचं किंवा काय ते आपण बघूया. आता इथं बघा, द सेट ऑफ ऑड नंबर. ऑड म्हणजे काय, ज्या संख्या विषम संख्या. ऑड म्हणजे कुठल्या, विषम. सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. 1 ते 10 मधल्या विषम संख्या कुठल्या आहेत, 3, 5, 7, 9 ह्या विषम संख्या आहेत. हा असं पण लिहू शकतो सरळ, 3, 5, 7, 9, किंवा उलटा सुलटा लिहिलं तरी चालतंय, 7, 3, 5, 9 असं लिहिलं तरी काही फरक नाही. आता ह्याच्यामध्ये
इथं दुसरा एक लिहिलाय सेट. रिमेंबर हे अक्षर आहे, बरोबर आहे, वर्ड आहे रिमेंबर. या रिमेंबर शब्दामध्ये त्याचा सेट कसा बनवायचा, ए इज इक्वल टू जे जे डबल डबल अंक आहेत ते डबल डबल अक्षरं जी दिसतात ना ती एकदाच लिहायची. आर ई परत ई दाखवलाय, आर ई एम पहिले लिहिले बघा, आर ई एम, नंतर परत ई एम लिहिलंय ते लिहायचं नाही, नंतर परत बी फक्त ई आणि आर पहिले लिहिलंय त्यामुळे आर लिहायचा नाही, म्हणजे अक्षर एकदाच लिहायचं. हा, ही याला बोलतात रोस्टर किंवा यादी पद्धती. आता यादी पद्धतीची आपण उदाहरण थोड्या वेळानंतर बघूया पुढं. तर रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड. आता ह्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. आता ह्या जे ऑड नंबर आहे तिथं लिहितो मी ऑड नंबर. ऑड नंबर कुठले कुठले आहेत, पहिला 1 3 5 7 9 11 13 असे डॉट डॉट डॉट. हा, आणि सम हे कुठले आहेत, विषम विषम. आणि सम कुठल्या, सम म्हणजे इवन नंबर कुठले आहेत, 2 4 6 8 10 12 आणि पुढं पुढं, बरोबर आहे, अशा प्रकारे. तर आता ह्याच्यामध्ये बघूया सम विषम झाल्या. आता दुसरं एक पूर्ण वर्ग संख्या बोलतात, पूर्ण वर्ग संख्या, परफेक्ट स्क्वेअर इंग्लिश मध्ये बोलतात, परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठले आहेत बघा, 1 ज्याचा वर्ग 1च येतो, नंतर 4 2 चा वर्ग 4 येतो, नंतर 4 च्या नंतर कुठला आहे बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, नंतर 4 चा वर्ग 16, 5 चा 25, नंतर 36. असे हे ह्याला बोलतात पूर्ण वर्ग संख्या. ह्या कुठल्या आहेत, परफेक्ट स्क्वेअर किंवा पूर्ण वर्ग संख्या. पुढे पुढे आपण समजून घेऊया ते. आता इथं काय लिहिलंय, रूल मेथड आपण बघायची. रूल मेथड. आता रूल मेथड मध्ये काय सांगितलंय, एक्स ही उभी रेष म्हणजे वर्टिकल लाईन, एक्स बिलॉंग्स टू एन असं बोललं तरी चालतंय, किंवा एक्स इज द एलिमेंट ऑफ अ सेट एन असं पण बोललं तरी चालतंय. आणि हा जो एन आहे नॅचरल नंबर असतो, नैसर्गिक संख्या, आणि ती नैसर्गिक संख्या कुठल्या नंबर मध्ये आहे, 1 पासून सुरू होते, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान. द रीड ॲज. आता ह्याचं कसं वाचन करतात आपण बघूया. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. असं याचं वाचन करतात. आता हे वेगवेगळ्या प्रकारे पण आपण वाचू शकतो. पुढं बी, सेट बी इज, इथं जसं इथं वाचलं असं, सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. हे अशा प्रकारे वाचन करायचंय. आता बघा, म्हणजे प्राईम नंबर, बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. सो बाय युझिंग द लिस्टिंग मेथड बी कॅन बी रिटन ॲज प्राईम नंबर. बघा 2 3 5 आणि 7 लिहिले 1 ते 10च्या आतमधले. क्यू म्हणजे परिमेय संख्या, रॅशनल नंबर, such that B can be written in the set builder form. Q is the P upon Q, P, Q हे जे नंबर्स आहेत हे काय आय आहेत. आय म्हणजे इंटिजर्स असतात. इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर इंटिजर्स असतात. आणि क्यू हा कधीच 0 नसतो. म्हणजे याचं रीड ॲज क्यू इज द सेट ऑफ ऑल नंबर इन द फॉर्म ऑफ P upon Q such that P and Q are integers where Q is not a झिरो नंबर, नॉन झिरो नंबर. म्हणजे क्यू हा नॉन झिरो नंबर असतो. याचं रीड कसं करतात ते पण बघायचं वाचन. आता इथं रूल मेथड ऑर द सेट बिल्डर फॉर्म.
आता ह्याच्यावरून आपण पुढची गणितं बघूया. एक्स वर्टिकल लाईन एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. आता डिव्हिजन या शब्दाला आपण हे कशाचा रूल मेथडमध्ये बोललोय. आता ते आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं असेल, लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं असेल तर हे शब्द फक्त डबल असतील ते एकदा लिहायचं. बघा इथं ए इज इक्वल टू डी कॉमा आय कॉमा बी एस कॉमा ओ कॉमा एन. आणि जे डबल आय आहे 3 वेळा ते एकदाच लिहिलंय. हा, दुसरं काय डबल जे डबल आहेत ते एकदाच लिहायचं. आता इथं बी वाय स्टँडिंग लाईन वाय इज द नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता जे स्क्वेअर नंबर असतात त्याचा मायनस मध्ये पण येतो आणि प्लस मध्ये पण नंबर येतो. मग आन्सर काय बी इज इक्वल टू लिस्टिंग मेथडमध्ये म्हणजे यादी पद्धतीमध्ये -3,3. पुढं सी इज इक्वल टू झेड स्टँडिंग लाईन झेड इज द मल्टिपल ऑफ 5 अँड द लेस दॅन 30. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पाड्यामध्ये आणि 30 पेक्षा लहान. म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25. म्हणजे तुम्हाला एक देतील आणि तुम्हाला कन्वर्ट करायला लागेल किंवा हे देतील आणि ह्याला मध्ये लिहायलाच आहे असं. आता इथं बघूया. इथं लिस्टिंग मेथड आपल्याला बनवायची आहे. रूल मेथड इथं दिलेली आहे. 2 4 6 8 9 10 11 12 म्हणजे 2च्या टेबल मधले मल्टिपल ऑफ 2 लिहिले किंवा नॅचरल इवन नंबर पण आपण बोलू शकतो. एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 50. 50 पेक्षा लहान नॅचरल नंबर आहेत. इथं एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 to 20 मधले परफेक्ट स्क्वेअर किती आहेत, कुठले आहेत? 1 4 9 60 थांबा 9 नंतर 60 आणि 25 16 25 कसं 20 पर्यंतच पाहिजे 60 पर्यंत. ए ई आय ओ यू काय आहेत? सी इज इक्वल टू एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज अ ओव्हल इंग्लिश ओव्हल पुढं नंतर इथं वाय स्टँडिंग लाईन वाय इज द कलर इन द रेनबो. त्या रेनबोचे कलर कोणकोणते आहेत ते इथं लिहायचे आहेत. डी रेनबोचे कलर कोणकोणते असतात ते सगळे इथं लिहायचे. 7 कलर्स असतात ना. मग 7 कलर्स कोणकोणते आहेत? रेड ब्ल्यू ग्रीन ऑरेंज व्हाईट ब्लॅक ब्ल्यू ब्लॅक नंतर व्हायलेट येलो 1 2 3 4 व्हायब्रो काहीतरी असं बोलतात. व्हायलेट लिहिलं ना. 1 2 3 4 5 6 7 ब्लॅक नाही मग 1 2 3 4 5 6 7 असे हे रेनबोचे कलर्स आहेत. त्याच्यानंतर बघा एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज द नॅचरल एज अन इंटीजर -3 पेक्षा मोठा आणि 3 पेक्षा लहान असा इंटीजर आहे का? आहे. कसं? आता हे बघा इथं रेषा आपण अशी काढली. इथं 0 आहे, इथं -1 -2 -3 1 2 आणि 3 या संख्या रेषेवरती ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये किती नंबर्स आहेत बघा. पी इज इक्वल टू पहिलं -2 1 0 1 आणि 2 समजलं. आता इथं m इज इक्वल टू 1 8 27 64 125 म्हणजे हे काय आहेत नंबर्स. m इज इक्वल टू x स्टँडिंग लाईन x is cube of natural number. Cube of natural.
म्हणजे नैसर्गिक संख्यांचा क्यूब येतो. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27 असे क्यूब आहेत. बरोबर आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सोडवायला घेऊया. क्वेश्चन नंबर 1. राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. रोस्टर म्हणजे इथं काय, राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म मध्ये म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये? लिस्टिंग मेथड मध्ये. लिस्टिंग म्हणजे यादी पद्धतीत. यादी पद्धत. आता इथं बघूया पहिला क्वेश्चन काय आहे. सेट ऑफ इवन नंबर. इवन नंबर कोणकोणते आहेत? आता इथं ए असं करूया आन्सर मध्ये. ए इज इक्वल टू, पहिला इवन नंबर कुठला आहे? समसंख्या 2, 4, 6, 8, 10 म्हणजे अनंतापर्यंत जाऊ शकतात. क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.1 ला आपण स्टार्ट करायचे. तर त्यामध्ये बघा हे सगळे क्वेश्चन्स आहेत. एवढे क्वेश्चन्स आहेत आणि पाठीमागे पण क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स आहेत. ओके, आता आपण मी ते क्वेश्चन्स सेट ऑफ इवन नंबर 2, 4, 6, 8, 10 डॉट डॉट पर्यंत आपण ए राखू शकतो. बरोबर आहे. सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम द 1 to 50 म्हणजे सममूळ संख्या 1 ते 50 मधली फक्त एकच सममूळ संख्या आहे. तर आपण काय करू? बी इज इक्वल टू 2 अशा प्रकारे दाखवूया. बरोबर आहे. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर म्हणजे निगेटिव्ह नंबर बघा इथं -4 इकडे डॉट डॉट पर्यंत -3, -2, -1 बस निगेटिव्ह इंटिजर्स झाले. 7 बेसिक साऊंड ऑफ सारे गम. सारे गम मधले बघा डी म्हणतो. डी सेट इज इक्वल टू सा रे ग म प ध नि. बरोबर आहे. हे आलं. आता ह्याला काय सांगितलंय? राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड. वर्ड मध्ये लिहायचे. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजे आपण काय लिहू? 4/3 इज अन एलिमेंट ऑफ अ सेट क्यू. म्हणजे मराठीत काय बोलणार? 4/3 हा क्यूचा घटक आहे. -2 हा एनचा घटक नाही. म्हणजे काय? -2 इज नॉट an element of set n. पुढचं p स्टँडिंग लाईन. p इज अन ऑड नंबर. आता ते कसं लिहिणार आहे? सेट p is a set of all small p's. Small p's such that हे 2 स्मॉल पी येतात. सच दॅट स्मॉल पी इज अन ऑड नंबर. म्हणजे स्मॉल पी कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे. बरोबर आहे. पुढं राईट एनी 2 सेट बाय लिस्टिंग मेथड और रूल मेथड. तुम्ही कोणत्याही लिस्टिंग मेथड मध्ये 2 सेट लिहायचे आणि रूल मेथड मध्ये. म्हणजे ह्या वर्षांमधले जरी तुम्ही लिहिलेत हा आणि हा, हे झाले रूल मेथड. रूल आणि हे लिस्टिंग मेथड असे. ह्यातले कुठलेही 2 सेटची नावं लिहायची तिथे याच्यामध्ये. हे काय सोडवत नाही बघा. 4. राईट द फॉलोइंग सेट युझिंग द लिस्टिंग मेथड. ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. आता इथं ए इज इक्वल टू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आषाढ नंतर श्रावण नंतर भाद्र नंतर आश्विन नंतर कार्तिक, अग्रहायण,
अग्रहायण, पौष, माघ, माघ, फाल्गुन, फाल्गुन. अशा प्रकारे मंथची नावं झाली. लेटर्स इन द वर्ड. आता हे लिस्टिंग मेथडमध्ये किंवा यादी पद्धतीमध्ये लेटर्सची नावं लिहायची. तर समजा एक्स इज इक्वल टू लिहितो लिस्टिंग मेथडमध्ये COMPLE M नाही लिहायचा, E नाही लिहायचा, N आणि टी. झालं. हा. द नेम ऑफ द ह्युमन सेन्सरी ऑर्गन. ह्युमन सेन्सरी ऑर्गन कोणता आहे? नोट, समजा एक्स वाय इज इक्वल टू नोज, नंतर आईज, इयर्स, नोज, इयर्स, आईज, टंग टंग, स्किन, आणि स्किन. म्हणजे नाक, डोळे, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. अशा प्रकारे सेट ऑफ नंबर, प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. म्हणजे मूळ संख्या लिहायच्यात 1 ते 20 मधल्या. तर आता एक काम करूया, बी इज इक्वल टू लिहितो, कोणतंही नाव लिहितो. बी इज इक्वल टू प्राईम नंबर सांगा. 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 15 नाहीत, 17, 13 नंतर 17, 19. अशा प्रकारे झाले प्राईम नंबर. आता नेम ऑफ कॉन्टिनेंट इन ऑफ द वर्ल्ड म्हणजे खंडांची नावं. खंड. प्राईम म्हणजे मूळ संख्या. खंड कोणकोणते आहेत? तर आशिया, बघा, ई एशिया, आफ्रिका, आफ्रिका, इंडोनेशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अंटार्क्टिका, आफ्रिका, साऊथ अमेरिका, साऊथ अमेरिका, अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. अशा प्रकारे हे खंडांची नावं झाली. आता इथं सांगितलंय राईट द फॉलोइंग सेट युझिंग द रूल मेथड. तर रूल मेथड आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे पण आपण लिहू शकतो. ती कसं जातं बघूया. मी इथं लिहितो ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये. आता इथं काय सांगितलंय, हे 1, 4, 9, 16, 25, 36, 49 हे सगळे काय कुठले आहेत? एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज अन परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 10. हे असं पण लिहू शकतो. आणि ऑर करून लिहितो. ऑर ए इज इक्वल टू एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन म्हणजे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, आणि एन इज अ नॅचरल नंबर. एन इज लेस दॅन 10. किंवा अजून एक दुसरं लिहितो. ऑर ए इज इक्वल टू एक्स स्टँडिंग लाईन एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन बिलॉंग्स टू एन. इथं एन हा स्मॉल एन हा लेस दॅन 11 आहे असं पण लिहू शकतो आपण. बघा, मी 3 वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं ह्याला. म्हणजे 10 पेक्षा लहान म्हणजेच किती आलं? सॉरी, 10 आणि 10 पेक्षा लहान म्हणजे 10 आलं इथं. 11 पेक्षा लहान 10 येतं. बरोबर आहे. तर आता अशा प्रकारे आपण हे एकाचा पण 3 वेळा आपण लिहून दाखवलं. बरोबर आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर सेकंड बी आहे. तर 6, 12 हा टेबलमध्ये आहे. मल्टिपल ऑफ 6 लिहू शकतो आपण. म्हणजे बी इज इक्वल टू वाय स्टँडिंग लाईन वाय इज अ मल्टिपल ऑफ इज अन मल्टिपल ऑफ 6. 6 multiple of 6 between multiple of 6 less than किती आहे? 6 आहे ना. लेस दॅन 7 करूया का? 7 पेक्षा लहान. लेस दॅन 7 6 ना. 6 30 नाही 6 48 आहे ना. 6 7 42 8 48 9च्या पेक्षा लहान आहे. 9 पेक्षा लहान आहे ना. लेस दॅन 9 आहे.
9 सक 54, 54 पेक्षा लहान आहे ना संख्या, बरोबर आहे. आता इथं आपण बी इज इक्वल टू ऑर मध्ये ऑर वाय स्टँडिंग लाईन वाय इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे 6n म्हणजे नैसर्गिक संख्या 6n. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि n हा कोणापेक्षा लहान आहे? 9 पेक्षा लहान आहे. किंवा परत एकदा ऑर बी इज इक्वल टू आता बघा वाय स्टँडिंग लाईन वाय इज इक्वल टू 6n. n हा नॅचरल नंबर आहे. आता इथं काय सांगितलंय? 9 पेक्षा लहान सांगतो ना, इथं लिहितोय ना मी. काय करतो? n हा लेस दॅन इक्वल टू 9 आहे, 8 आहे. लेस दॅन इक्वल टू 8. 8 सक 48. 48 पण म्हणजे 8 पण येणार आणि 8 पेक्षा लहान पण. लेस दॅन इक्वल टू याला बोलतात. हा म्हणजे एकाच्या पण 3 वेळा कोणती मेथड काढली? रूल मेथड लिहिली, बरोबर आहे. पुढचं इथं काय लिहायचं? स्माइल. सी इज इक्वल टू वाय स्टँडिंग लाईन वाय इज अ लेटर इन द वर्ड SIMILE. स्माइल. एकदाच लिहू शकतो. आता इथं काय आहे? डी इज इक्वल टू Z स्टँडिंग लाईन Z इज अ डे ऑफ अ वीक. डे ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे वार आहेत. डे ऑफ वीक. पुढचं शेवटचं काय लिहिलं? पी एक्स इज इक्वल टू पी स्मॉल पी इज अ लेटर्स इन द वर्ड EA. इथं नंबर आपण कोणतेही टाकू शकतो, इथला जे असेल तेच लिहायचं आहे. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस आपला इथं संपला.